म्हणजे इकडनं गेलाय का? खाली आहे का? हा. बेसमेंट तर खुलं नाही ना? नाही बेसमेंट नाही. हा. नाही. नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज बार्शी रोड येथून आपल्याला एक कॉल आलेला आहे. बरोबर उड्डाणफॉलच्या लेफ्ट साईड माया मंडप येते, त्याच्याबरोबर बॅक साईड स्वराज्यनगर येथे रेस्क्यूसाठी आलो. रोडवरून साप इकडे गेलेला आहे. आता आयडेंटिफिकेशन तर सांगितले आहे, त्यानुसार त्याने कोबरा वाटत आहे आपल्याला. आणि लास्ट टाइम आपण इथे कोबराही रेस्क्यू केलेला आहे. तर आता बघू ह्या वेळेस कोणता साप आहे आणि त्याला रेस्क्यू करूया. थांबा थांबा तिथेच थांबा. बरोबर मित्रांनो, का इथं बसलेला कोबरा आहे, इंडियन स्पेक्टिकल कोबरा. म्हणजे हा जो साप आहे त्याच्यामध्ये आपलं न्यूरोटॉक्सिक वेनम भेटलं जाते. तुम्ही इथून बघू शकता कसा बसला. बरं बच्चू. एवढा सुंदर आहे मित्रांनो, आणि तेवढाच डेंजर पण. मी घेतलंय बरोबर. बघू शकता मित्रांनो, आता मित्रांनो बसू शकता तुम्ही. मला महागवी जाता येत नाही, अशा ठिकाणी बसलेला आहे. जो नाग असतो मित्रांनो, जो फक्त त्याला पुढली बाजू दिसते बघा. याच्या म्हणजे माझा जो हात आहे, आता बघा इथं फक्त पुढे दिसायला त्याला, दुसरं त्याला काहीच दिसणार नाही. आणि जे ह्याचे जे दात असतात मित्रांनो, जे ह्याचे बोरीचे जे दात काटे असतात त्याच्यासारखेचे दात असतात. आणि न्यूरोटॉक्सिक नावाचं विष ह्याच्या दातामध्ये असते. विष हे पिवळं असतात. हे बघू शकता तुम्ही, इथं खाल्लेलं आहे. मागे किती सुंदर आहे. मागे राघू. मोकळा झाला आता त्याला. बघू शकता तुम्ही, त्यानं रिव्हर्स घेर कसा, म्हणजे उलट व्हायचा प्रयत्न कसा, उलट होऊन पळण्याचा कसा प्रयत्न करतो तो. दाखवायला मी डेंजर आहे, जवळ यायचा प्रयत्न करू. 2 ते 3 फुटाचा हा नाग आहे मित्रांनो. आणि ह्याची जी साईज आहे मिनिमम 5 ते 6 फूट आपण खालू शकतो. डेंजर आहे बघा, आणि तेवढाच भीत राहील. चला मतदानाला म्हणाव. होय, त्याला जास्त त्रास न देता, कारण की हिनं खाल्लेलं आहे, शिकार केलेली आहे ना. आता शिकार करूनच बसलेला आहे बघा. एवढा सुंदर आहे. इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा. तर सायंटिफिक नेम नागा नागा आहे मित्रांनो. उलटी करायला आता. त्याचा जबडा बघा, याचा जबडा बघा. साप कधी पण आता खाल्लेली शिकार केलेली असेल, उलटी करून पळायचं बघतो प्रयत्न करतो. उंदरामुळे राहते, आता निघून जाते, थांबत नाही. व्हिडिओ खाल्लेला मित्रांनो, नीट बघा तुम्ही. कोणता नागा असेल का असेल चावत नाही. या जरा खाली. हा
जाऊचं. खाल्ल्यानंतर लगेच किती बघू शकता, किती लगेच चपळ झालाय, पळता येईल त्याला. तर मित्रांनो, ह्या सापाला इथून घेऊन जाऊया आणि जिथे मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी, म्हणजेच जंगल, ज्या ठिकाणी हे सुरक्षित होतील अशा ठिकाणी ह्याला घेऊन जाऊन सोडून देऊया. कुठेही मित्रांनो साप निघाले तर त्यांना मारायला जाऊ नका. जवळचे कोणीही सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा, जेणेकरून ते येतील आणि रेस्क्यू करून घेऊन जातील. ढक्कन कुठं आहे? आणि हे साप पण सुरक्षित राहतील आणि आपणही.